आपल्या मतदारसंघात आल्यानंतर अतिशय आनंद होतो की सातत्याने जबाबदारी असते राज्याची, मुंबईची, आणि त्याच्यामुळे यायला वेळ कमी मिळतो, परंतु प्रेम हे कधीही कमी होत नसतं. आणि त्याच्यामुळे माझ्या मतदारसंघातल्या लोकांची एकच इच्छा असते की मी त्यांना येऊन भेटावं. आणि म्हणून आता माझे दौरे सुरू होतील, परंतु तत्पूर्वी मला एकच गोष्ट अतिशय नम्रपणे सांगायची आहे की माझा मतदारसंघ हा शांततेचा प्रतीक आहे, ते समृद्धीचं प्रतीक आहे आणि त्याला एक ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे आणि तो वारसा घेऊन आपल्याला सगळ्यांना पुढे जायचं आहे. आणि म्हणून हा वारसा जपणं ही फार मोठी जबाबदारी असते. आणि आता जे काय माझ्या लक्षात आलेलं आहे त्याच्यामध्ये एकच अनिष्ट प्रवृत्ती नाही तर दोन दोन अनिष्ट प्रवृत्ती या मतदारसंघावर घोंघावत आहेत. अशा अनिष्ट प्रवृत्तींना मी कधीही या मतदारसंघामध्ये थारा देणार नाही. खरं तर सातत्याने पदाला चिकटून राहणाऱ्यापैकी मी कार्यकर्ता नाही, परंतु मी महाराष्ट्रामध्ये भरपूर काम केलं. शिक्षण क्षेत्रामध्ये जे जाणकार आहेत त्यांना आपण किंवा शिक्षकांना विचारू शकता की जे महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये गेल्या काही वर्षांमध्ये झालेलं नव्हतं अशी चांगली प्रगती ही शैक्षणिक क्षेत्रामध्ये चालू आहे. मुंबईचा पालकमंत्री म्हणून मुंबईमध्ये जे कधीही घडलेलं नव्हतं ते मुंबईमध्ये घडायला सुरुवात झालेली आहे. शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये जवळजवळ 66,000 शिक्षकांना टप्पा अनुदान दिलं, 30,000 शिक्षकांची नव्याने भरती केली, केंद्रप्रमुखांची भरती चालू केली. हे सगळे शिक्षकांसाठी करण्यामागचा उद्देश एवढाच आहे की शिक्षक जर समाधानी असतील तर मुलं समाधानी असू शकतात. आणि मुलांच्या संदर्भात सांगायचं झालं तर सर्व मुलांना ड्रेस द्यायला सुरुवात केला. पूर्वी फक्त मागासवर्गीय किंवा जे दारिद्र्यरेषेखालची मुलं आहेत तेवढ्यांनाच मिळालं. शेवटी ती मुलं आहेत. माझ्या शेजारच्या मुलाला मिळालं आणि मला नाही मिळालं तर ते हिरमुसली होतं. सगळ्याच्या सगळ्या मुलांना ड्रेस देण्याचा निर्णय घेतला. एक राज्य एक गणवेशची संकल्पना सुरू केली. स्काउट अँड गाईड मुद्दाम कशासाठी सुरू केलं की डिग्निटी ऑफ लेबर आपल्या मुलांना कळलं पाहिजे, म्हणून आता स्काउट अँड गाईड हे कंपल्सरी होणार आहेत. मुलांच्या पुस्तकाचं ओझं हे 60% कमी केलं. मुलांना पुस्तकाबरोबर वह्या द्यायला सुरुवात केली. पूर्वी फक्त पुस्तकं मोफत दिली जायची, आता वह्यांची पानंसुद्धा त्याच्यामध्येच असतात आणि तीसुद्धा सगळी मोफत आहेत विद्यार्थ्यांसाठी. शालेय शिक्षणामध्ये आपल्याला माहिती आहे की कोकणातली मुलं नॉन व्हेजिटेरियन असतात, त्यांना सारखे खिचडी खाऊन कंटाळा येतो, त्यांना अंडी द्यायला सुरुवात केली. आता तर आपण 3 कोर्स मील मुलांना देतो, म्हणजे अगोदर त्यांना सलाड, त्याच्यानंतर बिर्याणी, त्याच्यानंतर स्वीट डिश अशी सुरुवात आपण राज्यामध्ये करतो. शेवटी मुलं ही आपली मुलं आहेत असं समजून काम करायला लागतं. मुलांना अनेक वर्ष 1,500 रुपये शिष्यवृत्ती होती, ती 5 पटीने वाढवली, 7,500 शिष्यवृत्ती केली. कारण मुलांचं कौतुक झालं पाहिजे, ते सुद्धा खुल्या मनाने झालं पाहिजे. माझी शाळा सुंदर शाळा अभियान सुरू केलं, ज्याच्यामधून शाळांचं इन्फ्रास्ट्रक्चर सुधारायला लागलं. त्याच्याचबरोबर मुलांना वाचनाची आवड निर्माण व्हावी म्हणून महावाचन उत्सव सुरू केला. आपली एकत्र कुटुंब पद्धती आहे म्हणून आजी आजोबा दिवस सुरू केला. म्हणजे असंख्य गोष्टी केल्या. हे करत असताना आपली मुलं ही भारतातल्या मुलांच्या तोडीला तोड झाली पाहिजे म्हणून त्या ठिकाणी CBSEचा अभ्यासक्रम हा आपल्या शाळांमध्ये सुरू केला. आणि याचा सगळ्याचा परिणाम असा होईल की आपली मुलं वेगाने प्रगती करायला लागतील. ज्यावेळेला माझ्याकडे मराठी भाषेची जबाबदारी आली त्यावेळेला आमची मराठीची 4 मोठी मंडळं आहेत जी मराठीवर संशोधन करतात, मराठीचा उत्कर्ष कसा व्हावा, मराठी समृद्ध कशी व्हावी याच्यावर काम करतात. ही 4ही मंडळांची कार्यालय ही मुंबईच्या बाहेर नवी मुंबईला नेण्याचा पूर्वीच्या सरकारने निर्णय घेतलेला होता. तो मी बदलला. 4ही कार्यालय मावतील एवढं मोठं भव्य मराठी भवन बांधण्याचा निर्णय घेतला आणि आज मरीन ड्राईव्हवरची सगळ्यात मोठी इमारत आणि सगळ्यात भव्य इमारत ही मराठी भाषेची असणार आहे. मराठी भाषेचं धोरण 16 वर्ष पेंडिंग होतं. मराठी भाषेचं धोरण दिलं. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा. अनेक वर्षाची मराठी माणसांची ही ओढ होती की हे घडलं पाहिजे. त्याचा सातत्याने पाठपुरावा हा मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांच्या सोबतीने केला. आणि ज्या वेळेला प्रधानमंत्री महाराष्ट्रात आले, ज्या वेळेला अमित शहाजी महाराष्ट्रामध्ये आले त्यावेळेला मोदी साहेबांना आणि शाह साहेबांकडे आमची एकच मागणी होती की आमच्या भाषेला अभिजात भाषेचा दर्जा द्या. तो अभिजात भाषेचा दर्जा मिळाला. साहित्यिक मुंबईमध्ये आले तर त्यांना मुंबईतले दर परवडत नाही,
त्यांच्या राहण्यासाठी मंगेश पाडगावकर साहेबांच्या नावाने साहित्य भवनाच्या इमारतीची सुरुवात नवी मुंबईला केली, ज्याच्यामध्ये उत्कृष्ट राहण्याच्या सुविधा, उत्कृष्ट कॉन्फरन्स हॉल्स, उत्कृष्ट ऑडिटोरियम्स हे सगळे त्या ठिकाणी असणार आहे. आणि मराठी भाषा भवन तर एवढं भव्य आहे, तिथे असलेल्या ऑडिटोरियमची काच ही काळी असते, ती सफेद झाली की समोर समुद्र दिसायला सुरुवात होणार. अशा तऱ्हेची सोय फक्त टाइम्स स्क्वेअरमध्ये न्यूयॉर्कला आहे. आणि हे करत असताना बालभवनची आमची इमारत आहे, त्या बालभवनच्या इमारतीमध्ये सुधारणा करायला सुरुवात केली. जवाहरलाल नेहरूंनी त्या काळामध्ये पायाभरणी केलेली ही इमारत, ज्याच्या राष्ट्रपती राजेंद्र प्रसादने उद्घाटन केलेलं होतं. एवढ्या वर्षामध्ये त्याच्यावर कधीही खर्च झालेला नव्हता. त्या ठिकाणी हिमालयाची प्रतिकृती उभी राहते, त्याच्यामध्ये सह्याद्रीची प्रतिकृती उभी राहते. हे सगळं घडत असतानाच भारतामधल्या प्रमुख शहरांचे मिनिएचर त्या ठिकाणी उभे राहत आहेत. मानवाची उत्क्रांती कशी झाली इथपासून ते सायन्स पार्क तिथं उभं राहतं आहे. हे करत असताना मुंबईचा पालकमंत्री म्हणून वेगळी कामगिरी केली, ज्याच्यामध्ये आपल्याला आणि मराठीच्या संदर्भात आपल्याला माहिती आहे की 50 लाख रुपये अनुदान मिळायचं साहित्य संमेलनाला. ते साहित्य संमेलनाचं अनुदान 50 लाखावरून 2 कोटी केलं. मराठी विश्व संमेलनाला सुरुवात केली. जगभरातल्या 60 देशातली मराठी माणसं आता मुंबईमध्ये येतात. दरवर्षी एक मराठी जल्लोष हा आणि मराठीची प्रगती ही सर्वांना दिसते. आज परदेशामध्ये मराठी शाळा सुरू आहेत, त्यांना अभ्यासक्रम देणं, त्यांच्या परीक्षा घेणं हे सगळ्याची सुरुवात केली. आणि त्याच्यामुळे मराठी हा महाराष्ट्राचा स्वाभिमान आहे. मराठी युवक मंडळांसाठी अनुदानाची नवीन योजना सुरू केली. बृहन महाराष्ट्र म्हणजे महाराष्ट्राच्या बाहेरचा महाराष्ट्र जिथं मराठी भाषा बोलली जाते तिला मराठीचं उत्तेजन देण्यासाठी दरवर्षी त्यांचं संमेलन घ्यायला सुरुवात केलं. सीमा भागासारख्या भागामध्ये मराठीला उत्तेजन देण्यासाठी खूप मोठा कार्यक्रम राबवला. एकच मुलींची शाळा आहे ज्याच्यामध्ये 1600 मुली मराठी शिकतात. त्या एकाच शाळेला आम्ही 8 कोटी रुपये दिले. एवढी भरभरून मदत आम्ही देतो, कारण आम्हाला मराठीचा अभिमान आहे. आणि म्हणून मुंबई मराठी राहिली पाहिजे, मराठी हा मुंबईचा आत्मा आहे, ही संकल्पना घेऊन मराठी भाषा विभागाचा कार्यभार हा मी सांभाळला. आणि मुंबईचा पालकमंत्री म्हणून मुंबईचं रक्षण कोण करतं? मुंबईचं रक्षण पोलीस करतात. त्यांच्या कॉलनीज एवढ्या खराब झालेल्या होत्या, सगळ्या कॉलनी दुरुस्त केल्या. पुढच्या वर्षीच्या 31 मार्चपर्यंत मुंबईतली प्रत्येक पोलीस कॉलनी ही दुरुस्त असणार आहे. मुंबईमध्ये हॉस्पिटल्स आहेत. जे हॉस्पिटलमध्ये पहिली हार्ट सर्जरी म्हणजे एन्जिओप्लास्टी सुरू झाली, त्याच्या कॅथलॅब्स खराब झाल्या होत्या. 2 कॅथलॅब्स आम्ही नव्याने तयार केल्या. आणि जेवढं सुंदर हिंदुजा आहे, जेवढं सुंदर जसलोक आहे, जेवढं सुंदर लीलावती आहे, तसे वॉर्ड हे आम्ही जेमध्ये सुरू केले. गोरगरिबांनासुद्धा त्याच सुविधा मिळाल्या पाहिजेत ज्या चांगल्यात चांगल्या श्रीमंतांना मिळू शकतात. एवढी सुंदर तिथले हॉस्पिटल्स केलेले आहेत. तुम्ही मुद्दाम जाऊन बघा की मुंबईमध्ये किती बदल होतो. आणि म्हणून हे करत असताना ज्यांना मुलं होत नसतील त्यांच्यासाठी IVF सेंटर सुरू केलं मुंबईला. त्याच्यानंतर अनेक वेळेला डायलिसिस हा फार मोठा प्रॉब्लेम असतो. पहिलं सिंधुदुर्गमधलं डायलिसिस मी सावंतवाडीला सुरू केलेलं होतं. आज डायलिसिसची संख्या मुंबईतली चौपट केली. सगळ्यांना मोफत डायलिसिस द्यायला सुरुवात केली. मुख्यमंत्री महोदयांच्या नेतृत्वाखाली बाळासाहेब ठाकरे माझा दवाखाना ही संकल्पना मुंबईमध्ये अत्यंत यशस्वीपणे राबवली. मुंबईला कॉन्क्रीट रोड करायची संकल्पना ही मुख्यमंत्री महोदयांनी सुरू केली. मुंबईतलं इन्फ्रास्ट्रक्चर काही वर्षापूर्वीचं बघा, आजचं बघा, केवढा फरक त्याच्यामध्ये पडलेला आहे. मुंबईला आता आपण नवीन संकल्पना करतोय, डे केअर सेंटर. जे वृद्ध लोक असतात त्यांनी सकाळच्या वेळेला BSCच्या बसेस जाणार, त्यांना घेऊन येणार. दिवसभर त्यांना जे काय आवडतं, त्यांना कॅरम खेळायला आवडत असेल, चेस खेळायला आवडत असेल, वाचन करायला आवडत असेल, TV बघायला आवडत असेल, सगळ्याच्या सुविधा हे आम्ही मुंबईमध्ये तयार करून देतो. महिलांसाठी उद्योग केंद्र मुंबईमध्ये सुरू केली. आणि मुख्य म्हणजे मुंबईचं नाव ज्या मुंबादेवीच्या नावाने पडलेलं आहे त्या मुंबादेवीचा कॉरिडॉर 200 कोटी रुपये खर्च करून आपण मुंबादेवी कॉरिडॉरची निर्मितीला सुरुवात केली. ज्या महालक्ष्मीच्या कृपेने मुंबई संपन्न झालेलं आहे त्या महालक्ष्मीचा कॉरिडॉर करण्यासाठी 65 कोटी रुपये मंजूर केले. जे सिद्धिविनायक जे 3ऱ्या क्रमांकाचं देवस्थान आहे भारतातलं, त्याला 500 कोटी रुपये खर्च करून कॉरिडॉर तयार होतं. आतापर्यंत मुंबई ही मुळात पेटं होती आणि त्याच्यावर फक्त कोळी लोकं राहत होती. कोळीवाडे अतिशय सुंदर व्हायला सुरुवात झाली. त्यांना रंगबिरंगी रंगरंगोटी केली गेली. त्या ठिकाणी
खाद्य केंद्र म्हणजे ज्याला फूड कोर्ट म्हणतात ती तयार केली. माहीमसारख्या ठिकाणी तुम्ही गेला तुम्हाला लोकांच्या लांब लचक रांगा दिसतील त्या फूड कोर्टमध्ये जाण्यासाठी वेटिंग आज सुरू झालेलं आहे. आणि असे सगळे कोळीवाडे ह्याच्यामध्ये कायापालट आता घडतो आहे. वरळीच्या कोळीवाड्यामध्ये मॉडर्न फिशिंग पोर्ट करण्याच्या कामाला आता सुरुवात झालेली आहे. तिथं क्लिवलँड म्हणून जेटी आहे त्याची दुरुस्ती केली. कप परेडची जेटी दुरुस्त केली. तिथल्या कोळीवाड्यामध्ये नवीन नवीन गोष्टी घडत आहेत. शेवटी सर्वसामान्य लोकांच्या पाठीमागे उभं राहणं हा कोकणी माणसाचा स्वभाव राहिलेला आहे. आणि म्हणून मुंबईला जेवढ्या दलित वस्ती आहेत त्या ठिकाणी आपण वाचनालयं सुरू केलेली आहेत. कंटेनरमध्ये एअर कंडिशन कंटेनरमध्ये वाचनालय सुरू केलेले आहेत. मुलांना रीडिंग रूम्स सुरू केलेले आहेत. आणि मुंबईचा पालकमंत्री म्हणून मुंबई आणि स्टुटगार्ट ही जुळी शहरं आहेत. गेली अनेक वर्ष 25-30 वर्ष जुळी शहरं आहेत. पण कोणालाही असं वाटलं नाही की इथल्या मुलांना नोकऱ्या जर्मनीमध्ये मिळाल्या पाहिजे. या समितीचा मी अध्यक्ष आहे. हाय पॉवर कमिटी आहे. 8 मंत्री त्याच्यामध्ये सदस्य आहेत. आणि याच्यामधून आम्ही एक कार्यक्रम आणि आम्ही एक करार केला बेडन-व्युर्टेंबर्ग या राज्याबरोबर. आणि जवळजवळ 4 लाख मुलं ही पुढच्या काळामध्ये त्या ठिकाणी जातील. याची सुरुवात मी सिंधुदुर्ग जिल्ह्यापासून करू शकलो याचा मला अभिमान आहे. कारण एक पायलट प्रोजेक्ट जो पहिल्यांदा सुरू केला तो सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सुरू केला. त्याच्यामुळे तिथं शिकलेली पहिली 150 मुलं ही आता जाणार आहे. त्याच्याचबरोबर जळगावला पायलट प्रोजेक्ट सुरू केला होता. तिथली मुलं जात आहेत. आणि ह्या मुलांना इथं 20,000 रुपये पगार असला तर त्यांना जर्मनीमध्ये महिन्याला 3 लाख रुपये पगार असतो. आणि खर्च आपल्या एवढाच आहे. म्हणजे तिथं तुम्ही जर भात घ्यायला गेला राईस असेल तर 120 रुपये किलो राईस आहे. तिथं 100 रुपये लिटरच दूध आहे. 50 युरोज तुम्ही भरले तर महिन्याचं तुम्हाला ट्रेनमध्ये बसा, ट्राममध्ये बसा, बसमध्ये बसा, प्रवास मोफत आहे. तिथं गेलं आणि आमच्या मुलांना समजा मुलं झाली त्यांच्या कुटुंबाला घेऊन गेलं तर फॅमिली विजा मिळू शकतो. त्यांना तिथं जी मुलं होती यांचा 21 वर्षाचा होईपर्यंतचा खर्च हे जर्मनचं राज्य करतं. म्हणजे मुलांना एवढ्या सुविधा झालेल्या आहेत. आणि हा संपूर्ण प्रोग्राम हा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सुरू आहे. जवळजवळ 14-15 हजार मुलांच्या ऑलरेडी ट्रेनिंग हे वेगवेगळ्या ठिकाणी जर्मन भाषा शिकायचं सुरू झालेलं आहे. आणि ही मुलं ज्या वेळेला जातील त्याला पहिल्या टप्प्यामध्ये 10,000 मुलं, दुसऱ्या टप्प्यामध्ये 1 लाख मुलं आणि त्याच्यानंतरच्या टप्प्यामध्ये जवळजवळ 4 लाखाच्या आसपास त्या स्टेटची रिक्वायरमेंट आहे. आपण बघितलं की जर्मनी आणि पंतप्रधान मोदी साहेबांची जी हल्लीच मीटिंग झाली त्याच्यामध्ये सुद्धा विजाचा कोटा हा 90,000 केलेला आहे. आणि याच्यामध्ये सुद्धा महाराष्ट्राचा वाटा फार मोठा आहे. आणि त्याच्यामुळे मुंबईची प्रगती होत असताना मुंबईमधल्या वेगवेगळ्या वास्तू आहेत. मुंबईला 5-5 मजल्याच्या इमारती असतात, म्हाडाच्या इमारती असतात. अनेक वृद्ध लोक खालीसुद्धा उतरत नाही कारण परत 5 मजले चढायला लागतात. त्यांना सगळ्यांना लिफ्ट देण्याची व्यवस्था केली. पहिल्या टप्प्यामध्ये 50 बिल्डिंगना लिफ्ट बसवल्या जाणार आहे. लहान लहान गोष्टी असतात पण ह्याचं महत्त्व एवढं असतं नागरिकांसाठी की सगळे नागरिक खुश आहेत. कारण आमचे मुख्यमंत्री स्वतः लक्ष देत असतात. रस्ते स्वच्छ व्हायला लागले, रंगरंगोटी झाली, आज मुंबई सुंदर बनते. आमचं एवढं धारावी सगळ्यात मोठी आशियातली झोपडपट्टी आहे. तिथं लोकांना हक्काची घरं मिळत आहेत. बांद्र्याच्या कॉलनीमध्ये अनेक वर्ष सरकारी कर्मचारी राहत होती, त्यांना हक्काची घरं नव्हती, त्यांना हक्काची घरं मिळत आहेत. एक मोठा बदल हा मुंबईमध्ये करण्यामागे मी स्वतः पालकमंत्री म्हणून सहभागी झालो. अर्थात मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि अजितदादांचं सहकार्य तर होतंच, त्याच्याशिवाय मी हे करू शकत नाही. पण एवढी मोठी जबाबदारी असल्यानंतर मला दुःख एकच होतं की माझ्या मतदारसंघात येऊ शकत नाही. शिक्षण खात्यामध्ये बदल केला, मराठी भाषेला नवीन एक उंची गाठून दिली, पण हे सगळं करत असताना माझ्या कोकणचा काय हा प्रश्न आहे. आणि त्याच्यामुळे मला जरी मोठ्यात मोठं पद देऊ केलं तरी मी पुढच्या वेळेला निवडून आल्यानंतर मुख्यमंत्री महोदयांना सांगणार आहे की माझ्यावर फक्त कोकणाची जबाबदारी द्या. ज्या भूमीने मला प्रेम दिलं, मोठं केलं, तर आपली एक जबाबदारी असते की आपण तिथं कॉन्सन्ट्रेट केलं पाहिजे. इथं मी अनेक गोष्टी केल्या, ज्या चांदा ते मांदाच्या माध्यमातून केल्या, ज्या आपल्या सिंधुरत्नाच्या माध्यमातून केल्या. तुम्ही बघा छोट्या छोट्या गोष्टींनी किती फरक पडतो. आज इथल्या कोंबडीचं अंडं जे फ्री रेंजिंग बर्ड्स आहे 10 रुपयेला एक विकलं जातं, तेच सर्वसामान्य कोंबडीचं 5 रुपयाने विकलं जातं. हे 5 रुपये वरचे कोणाला मिळतात? गरीब महिलांना ते मिळत असतं. आज टसर सिल्क सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये उत्पादन व्हायला सुरुवात झालं. हळदीची लागवड सिंधुदुर्गमध्ये व्हायला सुरुवात झाली. आज आमचा जो वल्हवत जाणारा मच्छीमार होता त्याला आउटबोर्ड इंजिन मिळाली आहे. त्याच्या स्वतःच्या मालकीच्या गाड्या झाल्या आहेत, त्याच्यामधून तो आपला मासा घेऊन गोव्याच्या मार्केटमध्ये जातो.
हा सगळा बदल घडतो आहे. आज त्यांना जर आपल्याकडे रापणकार संघ असले त्यांना जाळी मिळत आहेत, जर ज्याच्याकडे होड्या नाहीत त्यांना होड्या जाळी मिळत आहेत. म्हणजे एक मोठा बदल हा सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये घडतो. आणि हा बदल घडत असताना आपण सगळ्यात मोठे भाताचे उत्पादक आहोत आणि आपली प्रोडक्टिव्हिटी ही महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त आहे. 30 क्विंटल आपली प्रोडक्टिव्हिटी आहे. तिथं SRI स्कीम आणली आणि 30 क्विंटलवरून आपला शेतकरी 100 क्विंटल भात घ्यायला लागला आहे. आता ही संपूर्ण सगळीकडे आपल्याला करायचं आहे. आपण सुरुवात केली 5,000 हेक्टरपासून. दुबार पीक आपल्याकडे होत नव्हतं, 2,000 हेक्टरमध्ये होत होतं. आता 12,000 हेक्टरमध्ये दुबार पीक होतं. आपण रंगीत माशांची निर्मिती सुरू केलेली आहे. गोड्या पाण्याच्या माशांची निर्मिती सुरू केलेली आहे. आणि अनेक गोष्टी अशा आहेत की ज्या पहिल्यांदाच ह्या भागामध्ये घडत आहेत. आणि म्हणून एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की हापूस आंब्यावर फळमाशी असते. सगळ्या हापूस आंब्याची जेवढी झाडं आहेत प्रत्येकाला ट्रॅप देण्यात आलेला आहे ज्याच्यावर फळमाशी कॅच होईल. त्याच्यामुळे पुढच्या काळामध्ये आपण देवगडमध्ये एक्सरे दिलेला आहे. आंब्यामध्ये जर साका असेल तर तो साका कुठल्या आंब्यामध्ये आहे तो कळेल आणि मग उरलेला तो आंबा कॅनिंगला पाठवता येईल. चांगला आंबा आपल्याला मार्केटला पाठवता येईल. आणि हे आपण प्रत्येक बाबतीत करतो आहे. काजूच्या रसावर काजूचा रस काढण्याची यंत्रणा ही आपण सगळ्या शेतकऱ्यांना पुरवायचा निर्णय घेतला. त्याप्रमाणे शेतकऱ्यांनी आपल्या नोंदी केल्या आणि येत्या सीझनला स्वतःच्या शेतावर ते काजूचा रस काढू शकतील. जेवढा रस काढला जाईल तेवढा रस विकत घेण्याची व्यवस्था ही कोकण कृषी विद्यापीठाला त्याच्यासाठी पैसे दिले. ते हा रस विकत घेतील आणि या रसावर प्रक्रिया करतील आणि त्याच्यामुळे काजूचं पूर्ण चित्र हे पालटून जाईल. आताच नवीन करार जो मी ब्राझीलबरोबर करतोय तो चौथा काजूचा शिल्लक राहतो. त्याच्यापासून आर्टिफिशियल मीठ तयार करण्याची स्कीम सुरू केलेली आहे. काजूच्या धोरणाचा अध्यक्ष मी होतो. काजूचं धोरण महाराष्ट्राला दिलं. काजूला जर तुम्ही हंगामामध्ये पाणी दिलं तर काजू 1.5 उत्पन्न देऊ शकतो. एक क्रांती सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये होते. पर्यटनाच्या क्षेत्रामध्ये क्रांती होते. 150पेक्षा अधिक कुटुंबांना त्यांच्या मालकीची हॉटेल्स तयार करून देण्याची स्कीम बनवली. त्यांना ती उद्या त्यांची ज्याला हॉटेल बनवतील त्याला त्यांना जर्मन टेक्नॉलॉजी आणून दिलेली आहे ज्याच्यामुळे 6 एका आठवड्यामध्ये एक हॉटेलची इमारत उभी राहू शकेल. अशा तऱ्हेची टेक्नॉलॉजी जी आहे त्याचं प्रात्यक्षिक हे तुम्हाला जिल्हा परिषदेच्या कार्यालयाच्या समोर उभं केलेलं आहे. ते तुम्हाला बघायला मिळेल. म्हणजे ही नुसती स्वप्न नाही, हे प्रत्यक्षामध्ये घडतं आहे. आणि हे केवळ सिंधुदुर्गमध्ये घडतं आहे असं नाही, तर हे रत्नागिरीमध्ये सुद्धा घडतं आहे. या ठिकाणी आपण बसेस दिलेले, अत्याधुनिक बसेस दिलेले आहेत आणि महिलांचे जे बचत गट आहेत ते ह्या बसेस चालवणार आहेत. 1-1 कोटीची हाऊसबोट ही आपण महिलांच्या बचत गटाला चालवण्यासाठी देणार आहोत. त्याची टेंडर्स निघालेली आहेत. तिलारीसारख्या ठिकाणी अम्युजमेंट पार्क उभारण्याचं टेंडर निघालेलं आहे. 1,500पेक्षा अधिक महिलांना 150पेक्षा अधिक आपण फॅक्टरीज महिलांसाठी सुरू केलेल्या आहेत ज्याच्यामध्ये जवळजवळ 1,500 महिला काम करतील. कॉयरच्या फॅक्टरीज सुरू केलेल्या आहेत. म्हणजे असं असंख्य बदल, मी असं तासभर तुम्हाला माहिती देऊ शकतो काय काय सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये घडतं. पण हे केवळ सिंधुदुर्गमध्ये घडत असताना ते यशस्वी झालं पाहिजे तर मला स्वतःला त्याच्यामध्ये लक्ष घालायला लागतं. मी जर कायम मुंबईला राहिलो तर हे यशस्वी होणार नाही. पहिलं फिशिंग विलेज भारतामधलं वेंगुर्ल्याला नवाबागला होतं आहे, त्याचं टेंडर निघालेलं आहे. वेंगुर्ल्याला नवीन जेटीचं 50 कोटी रुपयाचं टेंडर निघालेलं आहे. तिथून लोक आपली जी सबमरीन आहे ते बघायला जातील. सबमरीनला पूर्वी 50 कोटी रुपये शासनाने दिलेले होते आणि 50 कोटी केंद्र शासन देणार आहे. त्याच्यामुळे या सबमरीनमध्ये बसून समुद्राखालचं विश्व हे लोकांना बघता येईल. हे सगळं घडत असताना ह्याची अंमलबजावणी करायला लागेल. आणि त्याच्यामुळे माझी कशी बिलकुल इच्छा नाही की आपणच काय आमदार राहावं. ही सगळे प्रकल्प आपल्याला पूर्ण करायचे आहेत. सिंधुदुर्गला पर्यटनामध्ये 1 नंबरला हे करायचं आहे. आंबोलीला आपण 150 एकर जमिनी ही गोल्फ कोर्ससाठी दिलेली आहे. पहिल्या 5 स्टार हॉटेलचं उद्घाटन केलेलं आहे. दुसऱ्या मोठ्या 5 स्टार हॉटेलचं भूमिपूजन केलेलं आहे. अनेक अडचणीमधून पार पाडत शेतकऱ्यांचं हित जपण्याचं काम केलेलं आहे. शिरोड्यातल्या शेतकऱ्यांना 60 कोटी रुपये हे अतिरिक्त अनुदान हे मी ताज ग्रुपकडून मिळवून दिलेलं आहे. लवकरच त्याच्या वाटपाची सुरुवात होईल. शेवटी मी इथं नसलो की मग ह्याच्या सगळ्याच्या अंमलबजावणीमध्ये त्याला वेग येत नाही. ज्या वेगाने मी मुंबईची कामं पूर्ण केली, ज्या वेगाने मी मराठी भाषेची कामं पूर्ण केली, ज्या वेगाने मी शिक्षण खात्यामध्ये आमूलाग्र बदल घडवला, तोच बदल मला माझ्या ह्या भूमीमध्ये सुद्धा घडवायचा आहे. आणि ह्या भूमीला
बापूसाहेब महाराजांचे आशीर्वाद राहिलेले आहे, शिवरामराजे भोसलेंचे आशीर्वाद राहिलेले आहेत, आपले माजी पालकमंत्री, आपले माजी मुख्यमंत्री आदरणीय राणेसाहेबांचं हे स्वप्न राहिलेलं आहे, जे स्वप्न मला पुरं करायचं आहे. कारण त्यांनी ह्याचं बीज त्यांनी रोवलेलं आहे आणि त्यांची इच्छा आहे की पर्यटनामध्ये पहिल्या क्रमांकावर हा सिंधुदुर्ग जिल्हा असला पाहिजे. आणि म्हणून आम्ही ज्याला राणेसाहेबांबरोबर काम करतो त्याला मला जुने दिवस आठवतात. ज्या वेळेला पहिलं पर्यटन जिल्हा जाहीर झाला तो सावंतवाडीमध्ये कार्यक्रम झालेला होता. मनोहर जोशी साहेब त्या ठिकाणी आलेले होते आणि त्यावेळेला राणेसाहेबांच्या पुढाकाराने हा कार्यक्रम झालेला होता. तर आज त्या आमचे खासदारसुद्धा आहेत, आमचे मंत्री राहिलेले आहेत, त्याच्याचबरोबर आपले पालकमंत्री हे सुद्धा अतिशय जोमाने काम जिल्ह्याच्या विकासासाठी करतात. ह्या सगळ्यांच्या पाठिंब्याने आपल्याला एक नवीन जिल्ह्याची जडणघडण करायची आहे आणि म्हणून ही जिल्ह्याची जडणघडण करत असताना त्याच्यामध्ये माझ्या मतदारसंघाचा वाटा हा सगळ्यात जास्त राहणार आहे. कारण मोपा विमानतळ हा सावंतवाडी मतदारसंघाला टेकून आहे. मला कळू शकतं की माझ्या मतदारसंघामधल्या जमिनीच्या किमती आकाशाला भिडलेल्या आहेत, परंतु हे पैसे लोकांकडे जात नाही आहेत. अशा अपप्रवृत्ती तयार झालेल्या आहेत की ज्या कोट्यावधी रुपये घेतात लोकांकडून, ते साऊथ इंडियामधून कोणाकडून आणले मला माहिती आहे, नॉर्थ इंडियामधून कोणाकडून पैसे आणले मला माहिती आहे. आणि हे पैसे देताना काही हजार आणि लाख रुपये देऊन या जमिनी आज कोणाच्या तरी घशामध्ये जात आहेत. या प्रवृत्तीला थांबवायची आता वेळ आलेली आहे. लोकांच्या खोट्या सह्या घेतल्या जातात. तिथं वांगणीचं एक प्रकरण आलेलं आहे, इथं रेडीच्या जवळ एक प्रकरण आलेलं आहे की ज्याच्यामध्ये फक्त 3 लाख रुपये दिले आणि 7 एकर जमीन घशामध्ये घातलेली आहे. एका माणसाला तर पॅरालिसिसचा अटॅक आलेला आहे आणि हे लोकांकडून आणलेले पैसे वाटत जणू काय आम्ही अटकेपासून सुटायचं असेल तर आमदार झालं पाहिजे असं जर कोणाला वाटत असेल तर आमदार काय गृहमंत्रीसुद्धा तुरुंगात जातात. आणि हे जे प्रकार झालेले आहेत याच्याविरुद्ध हे प्रकार थांबवायला लागते. काही लोक आहेत त्यांना टेंडरची हे असते, बाउन्सर आणतात, टेंडरच्या ह्याच्यामध्ये करतात आणि हे तिलारीला घडलेलं आहे. तिलारीचं टेंडर मी शेवटी रद्द करायला लावलं. कोणामुळे रद्द करायला लावलं हे जगजाहीर आहे. मी अशा वापरवृत्तींना अजिबात माझ्या मतदारसंघामध्ये थारात येणार नाही. त्यांना त्यांची जागा दाखवणार, शेतकऱ्यांचं रक्षण करणार. माझ्या मतदारसंघामधल्या जमिनी जर कोणाला घ्यायच्या असतील कंपनीने थेट आपल्या नावाने त्या जमिनी खरेदी कराव्या. किरकोळ पैसे देऊन आपल्या नावाने, आपल्या भावाच्या नावाने जमिनी करून घ्यायच्या, खोट्या पॉवर ऑफ अटर्नीज तयार करायच्या, हे सगळे प्रकार पोलिसांच्या निदर्शनाला आलेले आहेत. आणि इथले पोलीस जर निष्क्रिय असतील तर मुंबईवरून EOWला पाठवण्यात येईल. आवश्यकता असेल ईडीचा वापर करण्यात येईल. पण कुठल्याही परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांच्या जमिनीचं संरक्षण केलं जाईल. कोणाच्याही घशामध्ये ह्या जमिनी जायला दिल्या जाणार नाहीत. आणि त्याच्यावर जर कोण मस्ती करत असेल तर इथल्या ह्याच्यामध्ये कधीही वाईट विचार रुजलेला नाही आहे. याला पाटेकरची भूमी म्हणतात. या पाटेकरच्या भूमीमध्ये कुठलाही वाईट आजपर्यंत विचार झालेला नाही आणि जे जे उन्मत्त झाले त्यांना त्यांची जागा दिसलेली आहे. आणि त्याच्यामुळे पैसे वाटून आणि आम्ही पैशाने मतदान विकत घेऊ या भ्रमामध्ये कोणी राहू नये. सावंतवाडी मतदारसंघाचा मतदार हा कधीही विकत गेलेला नाही, कधीही विकत जाणार नाही. आणि त्याच्यामुळे त्यांच्यासाठी लढा द्यायला मी समर्थ आहे. आणि हा निर्धार घेऊन आज मी परवा माझी उमेदवारी भरणार आहे. आणि ही भरल्यानंतर लोकांचं प्रेम तर आहेच, एकच अपेक्षा असते की भाईने आमच्या गावात येऊन जावं, आपल्याला भेटावं. माझी मदत तर सगळ्यांकडे पोचत असते. कुठेही आपत्ती आली माझी मदत सगळ्यात आधी पोचत असते. परंतु नुसती मदत पोचवून चालत नाही, त्याच्यावर प्रेम असायला लागतं. आणि ते प्रेम त्यांना वाटतं की तुम्ही आल्याशिवाय आम्हाला मिळू शकत नाही. तर ते प्रेम त्यांच्यापर्यंत पोचेल. आणि मी आपल्याला खात्री देतो की मला कधीही आज संजूसारखे चांगले आपल्याला साथीदार मिळाले आहेत. बाबू कुडतरकरसारखा एक उमदा आमचा कार्यकर्ता आहे. आमच्या नीता सावंत मॅडम आहेत, दिवस रात्र फिरतात. त्यांच्या एका सभेला तुम्ही बघा 200, 300 महिला असतात. आज जी योजना आदरणीय शिंदे साहेबांनी आणि फडणवीस साहेबांनी दिलेली आहे, अजितदादांनी, ही माझी लाडकी बहीण एवढी पॉप्युलर योजना झालेली आहे. आणि त्याचं श्रेय घेण्यासाठी काही लोक फिरत असतात. या समितीचा अध्यक्षसुद्धा माझ्या मतदारसंघाचा मीच आहे. आणि त्याच्यामुळे घरोघर ही योजना पोचवण्याच्या संदर्भात मी इन्स्ट्रक्शन्स दिलेल्या होत्या. काही लोकांची कार्ड्स जुळत नाहीत, म्हणजे त्यांचं जो आधार कार्ड आहे तो जुळत नसल्यामुळे काही लोकांची जी पेमेंट थांबलेली आहेत त्यांनासुद्धा निराश होण्याची काही आवश्यकता नाही. त्यांच्या अकाउंटलासुद्धा ते मॅचिंग करून जाईल, त्यांनासुद्धा पैसे ते पोचतील. आज घरोघरी 3 सिलेंडर मोफत देण्यात येतात. आज जे विद्यार्थी आहेत या विद्यार्थ्यांना
6,000, 8,000, 10,000 शिष्यवृत्ती देण्यात येते. कधीही ह्या गोष्टी घडलेल्या नव्हत्या. 1 रुपयामध्ये विमा दिला जातो. कोट्यावधी रुपये विम्याचे शेतकऱ्यांना मिळालेले आहे. भरायला किती लागतो? फक्त 1 रुपया. आज आपण पहिल्यांदाच काजूला अनुदान दिलेलं आहे 10 रुपये प्रति किलोप्रमाणे. इतर ठिकाणी तर महाराष्ट्रामध्ये आमच्याकडे दुधाचा मोठा व्यवसाय नाही, परंतु दुधाला अनुदान चालू आहे, कापसाला अनुदान चालू आहे, त्याच्यानंतर सोयाबीनला अनुदान चालू आहे. म्हणजे शेतकऱ्यांसाठी जेवढे पैसे ह्या शासनाने दिले कुठल्याही शासनाने दिलेले नाही. आज इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये महाराष्ट्र पहिल्या क्रमांकाचं राज्य आहे. आज फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंटमध्ये महाराष्ट्र पहिल्या क्रमांकाचं राज्य आहे. आमचे मुख्यमंत्री पहाटे 5-5 वाजेपर्यंत काम करतात, आलेल्या प्रत्येकाला भेटतात. पहिल्यांदाच बंगला मोकळा झाला आहे सर्वसामान्य लोकांसाठी. गरीबातला गरीब मनुष्य वर्षामध्ये जाऊ शकतो. अगदी बौद्ध भिक्षूसुद्धा जे असतात, ज्याला मॉन्क्स म्हणतात, त्यांनी मुख्यमंत्र्यांच्यासोबत भोजन केलेलं आहे. माझी शाळा सुंदर शाळामध्ये जे आता विद्यार्थ्यांना बक्षिसं मिळणार आहेत ते वर्षावर जाऊन मुख्यमंत्र्यांना भेटू शकतात, त्यांच्यावर जेवण करू शकतात. ज्या लोकांनी आत्महत्या केली त्यांच्या कुटुंबातल्या मुलांबरोबर जेवण हे मुख्यमंत्र्यांनी घेतलेलं आहे. त्यांना आधार दिला, त्यांना बसेस दिल्या, त्यांच्या शाळेमध्ये हे करायला जायला यायला बसेस दिल्या. असे मुख्यमंत्री आहेत, असे उपमुख्यमंत्री आहेत की ज्यांना गरिबांबद्दल कळवळ आहे. म्हणून मी काय स्वतःच्या याच्यावर निवडून नाही येत. मी एक युतीचा आमदार, महायुतीचा आमदार म्हणून निवडून येणार आहे. आणि मला निवडून आणण्यामध्ये मोठं श्रेय हे आदरणीय राणेसाहेबांचं असणार आहे, आदरणीय रवींद्र चव्हाण साहेबांचं असणार आहे. आणि त्याच्यापेक्षा सुद्धा मला फडणवीस साहेबांनी सांगितलेलं आहे, गरज पडली मी तुझ्या मतदारसंघामध्ये 2 दिवस येऊन मुक्काम ठोकेन, परंतु तुला निवडून आणेन. शिंदेसाहेबांनी मला तेच सांगितलेलं आहे. त्यांना इथं येण्याची पाळी येता कामा नये. जनतेने एवढं काम केलं पाहिजे की त्यांनी मला आपोआप निवडून दिलं पाहिजे. एवढे निधी प्रत्येक गावात गेलेला आहे, कोट्यावधी रुपयाचा निधी गेलेला आहे. सावंतवाडी शहराला 55 कोटी रुपयाची पाणी पुरवठा योजना दिलेला आहे, नवीन मार्केट दिलेलं आहे. नुसतं कारंजा एक दिलेला आहे, तो 4.5 कोटी रुपयाचा आहे. भारतामधल्या 2ऱ्या क्रमांकाचा सर्वात उंच कारंजा हा सावंतवाडी शहरामध्ये बसणार आहे. तिथं मोनोरेलचं काम त्यावेळेला MTDC करू शकलं नाही, त्याचं टेंडर नव्याने काढण्यासाठी ह्याला पैसे दिलेले आहेत म्युन्सिपाल्टीला. महिलांसाठी उद्योग केंद्र काढण्यासाठी पैसे दिलेले आहेत. त्याच्यानंतर नवीन मटन मार्केट बांधायला पैसे दिलेले आहेत. व्हेजिटेबल मार्केट जे इथं संत गाडगे महाराज आलेले होते, त्यांच्या स्मरणार्थ ते या ठिकाणी मंडई बांधलेली होती. त्याच्या निर्मितीसाठी 30 कोटीपेक्षा अधिकचा निधी दिलेला आहे. त्याच्यापैकी 16 कोटी निधी ऑलरेडी प्राप्त झाला, पुढचा हप्ता प्राप्त झालेला आहे. आणि अतिशय भव्य असं मार्केट, पहिल्या टप्प्याचं 16 कोटीचं आणि उर्वरित झालं की 32 कोटीचं मार्केट इथं उभं राहणार आहे. आणि त्याच्यामुळे एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की नुसतं एका सावंतवाडी शहरालाच जवळजवळ 150 कोटी रुपये हे वेगवेगळे तिथल्या जे नाले आहेत ते बंदिस्त करण्यासाठी पैसे दिलेले आहेत. आणि सावंतवाडी पहिलं नगरपालिका ठरेल की ज्याला डिसेंट्रलाइज आपण सिवेज ट्रीटमेंट देतो. आणि हे कामसुद्धा आपल्या आदरणीय मुख्यमंत्री महोदयांचं जे एन्व्हायरमेंट डिपार्टमेंट आहे त्याच्याखाली हे मंजूर आहे. आणि त्याच्यामुळे एकंदरीत आपण लक्षात घेतलं पाहिजे की घोडदव ही सावंतवाडीची चालू असताना या ठिकाणचं शिल्पग्राम हे ॲक्टिवेट होतं आहे. त्याच्यानंतर आपल्याकडे हेल्थ पार्क जे आहे हे हेल्थ पार्क आता नव्याने ते सुरू होतं आहे. त्या ठिकाणी योगा सेंटर हे नरेंद्र उद्यानवर सुरू होतं आहे. नरेंद्र उद्यानवर जायला बसेस दिलेल्या आहेत. नरेंद्र उद्यानवर राहण्याची सोय केलेली आहे. तिथं ह्याच्यावरची झाडावरची घरं ज्याला ट्री हाऊसेस म्हणतात त्याची सुरुवात केलेली आहे. आणि ही कामं फक्त एवढ्यापुरती मर्यादित नाही, प्रत्येक ठिकाणी कामं चालू आहेत. आंबोलीला आपण नवीन गोल्फ कोर्स करतो आहे. पारकोलीला आपण फुलपाखरांचं गाव केलेलं आहे. केसरीला आमच्या पालकमंत्री महोदयांनी अतिशय सुंदर असा ॲक्वेरियम केला. तिथं आपण जवळजवळ 30 रूमचं रेस्ट हाऊस तयार करतो आहे की जेणेकरून सावंतवाडीची जी पाणी पुरवठा योजना आहे ही पाणी पुरवठा योजना लोकांना बघायला मिळेल. ही 150 वर्ष जुनी पाणी पुरवठा योजना आहे. त्याच्या अलीकडे तुम्ही आलात तर शिरशिंगेला आपण नवीन धरण करतो आहे, तिथं पर्यटन क्षेत्र होणार आहे. शिरशिंगेच्या जवळच्या 8 गावांना शिरशिंगेच्या धरणामधून पाणी पुरवठा होणार आहे, म्हणजे शेतीसाठी पाणी पुरवठा होणार आहे. या बाजूला तुम्ही गेला की फुकेरीच्या धरणाचं काम चालू आहे. त्याच्याखाली तळकट, कोलजर ही सगळी बागायती गावं आहेत. याला सगळ्याला पाणी पुरवठा हा फुकेरीच्या धरणातून होणार आहे. सावंतवाडीला पुढच्या काळामध्ये जर पाणी कमी पडलं तर उडेलीचं धरण आपण मंजूर केलेलं आहे. या ठिकाणी वेर्ल्याचं धरण मंजूर केलेलं आहे. उडेलीच्या धरणाचं पाणी थेट केसरीला येऊ शकतं आणि केसरीहून सावंतवाडीला येऊ शकतं. याच्या शेजारी माझगावला धरण मंजूर केलेलं आहे. माझगावला आज पिण्याच्या पाण्याची टंचाई आहे. निम्म सावंतवाडी माझगाववरून कव्हर होऊ शकतं. माझगावच्या धरणाचं काम जोराने चालू आहे. त्या ठिकाणी फुकेरीच्या धरणावरून वीज निर्मितीसाठी सुद्धा मी प्रकल्प दिलेला आहे की ह्याच्यातून वीज निर्मितीसुद्धा करावी. त्याच्या पुढे जर तुम्ही गेलात
तर तिलारीच्या धरणाच्या क्षेत्रामध्ये मोठं अम्युजमेंट पार्क काढण्याचं टेंडर निघालेलं आहे. आपण सगळ्यांनी ते टेंडर वाचलेलं आहे. BOT तत्वावर हे टेंडर निघालेलं आहे. याने तिलारीच्या पर्यटन क्षेत्रामध्ये दुसरं आपण एक करतोय की त्याला डबल डेकर बोट देतोय आणि ज्याच्यामधून त्याच्या मागच्या क्षेत्रामध्ये जे हत्ती आहेत, वाघ आहेत, हे सगळे लोकांना बोटीमध्ये बसून बघायला मिळतील. छोटं जे धरण आहे त्या ठिकाणी पर्यटन प्रकल्पाची ऑलरेडी सुरुवात झाली आहे आणि मोठा जो प्रकल्प होणार आहे तो 260 एकरमध्ये होणार आहे. त्याची जाहिरात आता आपल्या याचा जो विभाग आहे, ज्याला जलसंपदा विभाग म्हणतात, त्यांनी इश्यू केलेली आहे. अरुंद्याच्या ह्याच्यामध्ये आपण हाऊसबोट सुरू करतोय. अरुंद्याच्या खाडीमध्ये आपण हॉप ऑन हॉप ऑफ बोट सुरू करतोय. तसंच तारकर्लीच्या खाडीमध्ये हॉप ऑन हॉप ऑफ बोट सुरू करतोय. त्या ठिकाणी हाऊसबोट सुरू करतोय आणि हा हाऊसबोट महिला चालवणार आहेत. हे याचं वैशिष्ट्य आहे आणि त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणात प्रगती ही पर्यटनामध्ये होत असताना या पर्यटनाची फळं ही सर्वसामान्य माणसाला मिळाली पाहिजे. म्हणून 150 कुटुंबांना मी हे करून देतोय. गेळ्याला जी जमिनीचं आता वाटप झालं हा जवळजवळ 50 वर्ष जुना प्रश्न होता, तो मी सोडवून घेतला. गेळ्यामध्ये तर असं केलं की जिथं व्हॅली आहे त्याला फेसिंग छोटे छोटे प्लॉट करून सगळे ते ग्रामस्थांना दिलेले आहेत. त्यांनी अगदी 5 रूमचा जरी छोटासा बंगला बांधला तरी त्याचा व्यवसाय सुरू होतील. जवळजवळ 270 लोक हे स्वतःच्या पायावर स्वतःचा व्यवसाय चालवायला लागतील आणि हे जगातलं एक आदर्श असं सस्टेनेबल टुरिझमचं उदाहरण गेळे हे ठरणार आहे पुढच्या काळामध्ये. जसं गेळ्याला आपण करतोय तसं आंबोलीला 150 एकरमध्ये आपण गोल्फ कोर्स करतोय. 50 एकरमध्ये आपण युनिव्हर्सिटी याचं सब कॅम्पस त्या ठिकाणी आणतोय. आणि एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की ही अत्यंत निसर्गरम्य अशी ठिकाणं आहेत. जसं फुलपाखराचं गाव पारपोली आहे तसं फुलपाखराचं गाव आंबोलीसुद्धा आहे. चौकुडचा विकास होण्याच्या दृष्टीने आता त्यांचा मार्ग मोकळा झालेला आहे. आंबोलीची जमीन ही तिथल्या शेतकऱ्यांच्या नावाने होणार आहे. चौकुडची जमीन तिथल्या शेतकऱ्यांच्या नावाने होणार आहे आणि प्रत्येक गाव हे आता रस्त्याने जोडलं गेलेलं आहे. तळकट कुंभवडे रस्ता किती वर्ष अपूर्ण होता, तो मी पूर्ण करून दाखवला. मोर्ले पारगड रस्ता, पारगडला जायचं म्हणजे 45 किलोमीटर जाऊन या ठिकाणी तेरवणला जायला लागायचं. दुसरा रस्ता केला तो थेट तेरवणला जाणारा वेगळा रस्ता केला. मोर्ले पारगड रस्ता वेगळा केला. मांगेलीवरून बेळगावला जाण्याचा रस्ता वेगळा तयार केला. आता तर मी फुकेरीवरून चौकुरला जोडणारा रस्ता मंजूर केलेला आहे. म्हणजे फुकेरीच्या हनुमंतगडावर गेला की तुम्ही थेट चौकुरला जाऊ शकता. कोणालाही माहितीसुद्धा नसतं कुठे रस्ते, कोणी कधी याचा विचार केलेला नव्हता. दोडामार्ग तालुक्यामधली अतिशय रिमोट अशी गावं होती. उसपला जायला रस्ता नव्हता, उसपला जायला सेपरेट केला. उसपवरून आईला जायचा रस्ता केला, आईवरून गोव्याला जायचा रस्ता. असं करून संपूर्ण अगदी सांगायचं झालं तर तळेखोलपासून ते गोव्याला तुम्ही आता थेट जाऊ शकता. एवढ्या रस्त्याची कनेक्टिव्हिटी वाढवलेली आहे. अनेक रस्ते हे कॉन्ट्रॅक्टरनी थोडंसं अडवून धरल्यामुळे 2-2 वर्ष मागे राहिले. नाहीतर एवढ्यात सावंतवाडी मतदारसंघ हा रस्त्याच्या बाबतीत 1 नंबरला महाराष्ट्रामध्ये दिसला असता आणि दिसणार आहे 6 महिन्यामध्ये. सगळ्या रस्त्यांची कामं आता मी भूमिपूजन एका दिवशी करायला लावली. आणि कुठली भूमिपूजन करायला मी जात नाही, कारण मला एक देवाने आशीर्वाद दिलेला आहे. मला एक असा विरोधक दिला की तो माझ्या वतीने जाऊन नारळ फोडतो. मी कुठलंही काम मंजूर केलं की जातो आणि नारळ फोडतो. उदाहरण जायचं झालं तर मठसारखं गाव आहे ज्याच्यामधला रस्ता डायव्हर्ट झाला. हायवे होता, तिथून हायवे बाहेरून गेला आणि तिथं जायला रस्ता नव्हता. बोलेकरवाडीतली लोक म्हणाली कुठल्याही वेळेस आमचा पूल झाला पाहिजे. मला 5 वर्ष लागली ते सगळं नाबार्डमध्ये घालून घ्यायला, कारण स्पेशल केस म्हणून करून घ्यायला लागली. बघतो तर नारळ जायला फोडून मोकळे झालेले होते. म्हटलं चला बरं आहे, माझे हात नाही दुखत. त्याच्यामुळे हे जे नारळ फोडणारी लोक आहेत हे आता मीच केले म्हणतात सगळीकडे कामं. ही एक गंमतीचा भाग आहे. बघा, वेंगुर्ल्याला स्वतःचा समुद्रकिनार नव्हता, मी झुलता पूल बांधला. आता त्या ठिकाणी फिशिंग व्हिलेज बांधतोय. त्या ठिकाणी जे केंद्र आहे, फळ संशोधन केंद्र आहे, त्याच्यामध्ये ॲग्रो टुरिझमचा प्रोजेक्ट तयार केलेला आहे. हा ॲग्रो टुरिझमचा प्रोजेक्ट महाराष्ट्रातल्या उत्कृष्ट प्रोजेक्टपैकी एक आहे. या वर्षीपासून त्या ठिकाणी टूर्स सुरू होतील. वेंगुर्ला आंतरराष्ट्रीय पर्यटनाच्या नकाशावर येईल. आपलं भोगवे आहे त्याला ब्ल्यू फ्लॅगचं मानांकन मिळालेलं आहे. तुम्हाला माहिती आहे श्रीरामवाडी आणि निवती एकाच ग्रामपंचायतीचे 2 भाग, पण कधी जोडले गेलेले नव्हते. त्यांच्याकडे पूजा असली तर लोक आपल्या होड्या बंद ठेवायचे, एकामेकाला होड्या जोडायचे आणि म्हणजे कृत्रिम ब्रिज तयार करायचे. तिथं नवीन ब्रिज दिला, जवळजवळ 5 कोटी रुपयाचा ब्रिज तिथं दिलेला आहे. अशी असंख्य कामं सांगता येतील. प्रत्येक ठिकाणी नवाबागला नवीन फिशिंग हे केलेलं आहे, पोर्ट केलेलं आहे. निवतीला नवीन फिशिंग पोर्ट केलेलं आहे. शेवटी माझ्या मतदारसंघामध्ये काय केलं पाहिजे हे मला सगळ्यात जास्त चांगलं कळतं. नवाबागला वाळू भरत होती म्हणून तिथं बंधारा दिलेला आहे. म्हणजे
बंधारा तोच कितीतरी रुपयाचा बंधारा आहे, जवळजवळ 100-150 कोटीचा तो बंधारा आहे. अशा रीतीने कामं रोज चालू असतात. वेंगुर्ल्याला नवीन पाणी पुरवठा योजना दिली, तेलारीची 200 कोटीची पाणी पुरवठा योजना पूर्ण करून घेतली. वेंगुर्ल्यापर्यंत आज तेलारीचं पाणी गेलेलं आहे आणि त्याच्यामुळे पुढचा काळ हा सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या विकासाचा काळ आहे. आणि त्यावेळेला जर अशा अनिष्ट प्रवृत्ती यायला लागल्या, माझी इच्छा एकच आहे की माझा जो शेतकरी आहे त्या शेतकऱ्याला ह्याची फळं मिळावी. मी जी काय योजना आणली, आज जर मोठा प्रकल्प होत असेल ताजचा, तर त्याचं पाणीसुद्धा मी देण्याची व्यवस्था केली आहे, त्याची लाईट देण्याची व्यवस्था केली आहे. पण आजूबाजूच्या जमिनीमध्ये शेतकऱ्यांनी जमिनी विकता कामा नये, त्यांनी स्वतः उद्योजक बनलं पाहिजे. ह्याच्यासाठी मी स्कीम आणल्या, त्यांनी तिथं आपले उद्योग सुरू करावे. आणि हे जे शेतकऱ्यांचं काम बळकवण्याचं जे काम चालू आहे त्याला कसं तोंड द्यायचं मला बरोबर माहिती आहे. हे उगाच असं कोणीतरी भ्रमामध्ये राहू नको की पैसे वाटून आपण निवडून येणार. पैसे कोणाचे? पैसे तिथल्या साऊथ इंडियामधल्या लोकांचे. पैसे कोणाचे? ते नॉर्थ इंडियामधल्या लोकांचे. पैसे ते शेतकऱ्यांच्या खिशात गेले पाहिजेत, दुसऱ्या तिसऱ्याच्या नाही. हे मी बघेन आणि मी तुम्हाला एक क्लिप दाखवतो. एक तरुण आहे, त्याने क्लिप तयार केली. ही क्लिप दिल्यानंतर मला कळलं की काय प्रकरण चालू आहे ते. त्यालासुद्धा प्रोटेक्शन देण्याची व्यवस्था झाली पाहिजे आणि म्हणून ती क्लिपसुद्धा मी तुम्हाला दाखवतो. नमस्कार, मी श्रीधर पेडणेकर, सामाजिक कार्यकर्ता, सिंधुदुर्ग. महाराष्ट्र विधानसभा निवडणूक जाहीर झाल्यानंतर पूर्ण महाराष्ट्राचं लक्ष हे सिंधुदुर्गाकडे वेधलेलं आहे. त्यातल्या त्यात आपण पाहिलं तर सावंतवाडी मतदारसंघामध्ये अनेक उमेदवारी मिळून आमदार होऊ इच्छित आहेत. त्यातल्या त्यात काही लँड माफिया देखील आहेत. या लँड माफियांना आमदार व्हायचं आहे. भविष्यात होणाऱ्या अटकेपासून यांना वाचण्यासाठी आमदार व्हायचं आहे. दोडामार्गाच्या टोकापासून ते वेंगुर्ल्याच्या टोकापर्यंत अनेक गावांमध्ये चुकीचे गैरव्यवहार यांच्या माध्यमातून झालेले आहेत. जागा विकणे हा काही चुकीचा व्यवसाय नाही, पण लोकांना 20 रुपये सांगायचे आणि 5 रुपये द्यायचे आणि कंपन्यांकडून लाखो करोड रुपये घ्यायचे, हे मात्र चुकीचं आहे. या लोकांची जी काही फसवणूक केलेली आहे त्यामध्ये अनेक लोकांना पैसे देखील मिळालेले नाहीयेत, अनेक लोकांची पेमेंट झालेली नाहीये. असे 50 ते 60 शेतकरी आपल्यासोबत आहेत. आरोंदा असेल, भटपावणी असेल, नानोस असेल, गावतळे असेल, रेडी असेल, अशा गावांमध्ये मोठ्या प्रमाणात जमिनीचे गैरव्यवहार झालेले आहेत आणि लोकांना पैसे मिळालेले नाहीत. असे 50 ते 60 शेतकरी आपल्यासोबत आहेत. पुढील 10 दिवसात जर ह्या लोकांचे व्यवहार झाले नाहीत, या लोकांना जर न्याय मिळाला नाही, तर हा लँड माफिया कोण? या लँड माफियाला नुकतीच शासनाने पोलीस प्रोटेक्शन पुरवलेलं आहे. ज्या व्यक्तीपासून इतरांच्या जीवाला धोका आहे त्याला पोलीस प्रोटेक्शन का? अशा ह्या अनेक प्रश्न हे समाजातील लोकांमध्ये आहेत. या सर्व प्रश्नांची उत्तरे आपण पुढील 10 दिवसात मीडियाच्या माध्यमातून तुमच्या समोर देणार आहोत. जर या लँड माफियाने उर्वरित लोकांचे पैसे जर पुढील 10 दिवसात दिले नाहीत, तर हा लँड माफिया कोण आणि झालेले सर्व गैरव्यवहार आपण तुमच्या समोर आणणार आहोत. धन्यवाद. हे बघा, मला एवढंच सांगायचं आहे की यांनी जरी आव्हान केलेलं असलं 10 दिवसात पैसे द्या, तरी मला त्या शेतकऱ्यांना आव्हान करायचं आहे, एकही पैसा घेऊ नका. कंपनीने जेवढे पैसे तुमच्या जमिनीचे दिलेले आहेत ते पैसे सगळे तुमच्यापर्यंत पोचले पाहिजेत. हे तुमच्या तोंडावर काही लाख रुपये टाकणार आणि कोट्यावधी रुपयाचा मलिदा खाणार, हे याच्या पुढे चालणार नाही. सगळ्या कंपन्यांना आम्ही कळवू आणि ह्या कंपन्यासुद्धा सगळ्या शासनाच्या ओळखीच्याच आहेत आणि शेतकऱ्यांना आम्ही थेट त्याचे पैसे ते उपलब्ध करून देऊ आणि तोच दिवस खऱ्या अर्थाने सुखाचा दिवस असणार. शेवटी लोकांसाठी संघर्ष करायलाच लागतो आणि हा संघर्ष करण्यामध्ये मी कधीही मागे राहिलेलो नाही आणि त्याच्यामुळे हा संघर्ष केला जाईल. या अपप्रवृत्तींना त्यांची जागा दाखवून दिली जाईल आणि शेतकऱ्यांना त्यांचा न्याय्य हक्क मिळवून दिला जाईल, याचा मी या मतदारसंघाचा आमदार म्हणून सर्व शेतकऱ्यांना सांगू इच्छितो. आणि माझं एकदा इलेक्शन संपल्यानंतर, इलेक्शनमध्ये तर ह्यांना धडात शिकवाच, परंतु इलेक्शन संपल्यानंतर प्रत्येक शेतकऱ्याचा हक्क हा त्याच्यापर्यंत पोचवला जाईल याची मी सर्वांना खात्री देतो. तुम्ही अपप्रवृत्ती म्हणता त्या नेमक्या कुठल्या अपप्रवृत्ती बघताय तुम्ही? हे बघा, असं आहे की पैसे घेऊन आम्ही कोणालाही विकत घेऊ शकतो, पैसे देऊन माणसं आणायची, मोठी शोबाजी करायची, याच्यापेक्षा त्या शेतकऱ्यांचे पैसे द्यायला पाहिजे होते ना. शेतकऱ्यांचे पैसे दिले असते तर निदान जमिनी तरी नावावर झाले असते. आता मी शेतकरी जागृत झालेले आहेत. आता जेवढे पैसे तिथल्या साऊथ इंडियामधल्या लोकांनी दिलेले आहेत, नॉर्थ इंडियामधल्या लोकांनी दिलेले आहेत, तो रेट
हा शेतकऱ्यांपर्यंत पोहोचायला लागेल. तुमचं काय कमिशन 5-10% आहे ते घ्या ना. शेतकऱ्यांचे पैसे कशाला खाताय आणि शेतकऱ्यांचे पैसे घेऊन माजता? काय प्रकार चाललेला आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये? कोण आहे ती लोक? कसे वर आले? हे सगळं जनतेला कळलं पाहिजे ना. आणि म्हणून शेतकऱ्यांचा हक्क शेतकऱ्यांना मिळालाच पाहिजे आणि त्याच्यासाठी जो काय दर कंपन्यांनी दिलेला असेल तो दर त्या शेतकऱ्यापर्यंत पोहोचला पाहिजे. एवढं मी आपल्याला 100% सांगतो. ते घडेल. माझा संघर्ष तुम्ही बघितलेले आहे, माझे सगळे संघर्ष तुम्ही बघितलेले आहे, महाराष्ट्राच्या जनतेने बघितलेले आहेत. संघर्ष करायचा असतो तो जनतेसाठी करायचा असतो आणि एकदा संघर्ष केल्यानंतर त्याच्यामध्ये यशस्वीसुद्धा व्हायचं असतं आणि ते मी करून दाखवेन एवढी मी खात्री देतो. मी कोणावरही टीका करत नाही, परंतु त्याच्याचबरोबर ज्यावेळेला संघर्षाचा प्रसंग येतो त्यावेळेला मी कुठेही मागे पडत नाही. त्यामुळे अनेक काल राणेसाहेब आले त्यावेळेला त्यांनी मला सल्ला दिला होता की जरा जोरात बोल म्हणून. जोरात बोलायची सुरुवात आजपासूनच होईल असं मला वाटलं नव्हतं, परंतु या गृहस्थाची टेप मला मिळाली. त्याच्यानंतर माझ्या ओळखीचे एक गृहस्थ आहेत, त्यांनी मला सांगितलं की एक केरकर नावाची गृहस्थ आहेत, त्यांची 7 एकर जमीन ही फक्त 3 लाख रुपयाला नावावर करून घेतली आणि ती नावावर करून घेतल्यानंतर त्या माणसाला पॅरालिसिसचा अटॅक आला. कुठे फेडणारी पापं? म्हणून अशा पापी लोकांना थारा देऊ नका. लोकांच्या शेतकऱ्यांच्या अश्रूने भिजलेले पैसे स्वीकारू नका. याच्यामधून कोणाचंही भलं होणार नाही आहे. इलेक्शनसाठी आजपर्यंत मी कधी पैसे नाही वाटले, कधी आवश्यकता नाही वाटली, कारण सावंतवाडीला वेगळी संस्कृती आहे. अशी माणसं जर फिरायला लागली तर गावामधून हाकलून द्या त्यांना सांगा तुमचे पैसे नकोत आम्हाला, त्याच्यापैकी शेतकऱ्यांचे पैसे द्या. जो दर तिथं ठरलेला आहे, दिल्लीला जो दर ठरला, मद्रासला जो ठरला तो शेतकऱ्यांना द्या, तर शेतकरी सुखी होणार आहे. आणि म्हणून शेतकऱ्याला कसं सुखी करायचं मला माहिती आहे. वेगवेगळ्या स्कीम आणल्या शेतकऱ्यांसाठी. शेतकऱ्यांच्या मुलांना मी मिलिटरीसारखं ट्रेनिंग दिलं आणि त्यांची आर्मी तयार केलेली आहे. त्यांना वेगवेगळ्या तऱ्हेची अवजारं दिलेली आहेत. ती आर्मी इथलं संपूर्णपणे चित्र बदलू शकते. तुमच्यासारख्या लोकांना नाही बदलू शकत इथलं चित्र. काही दिवसापूर्वी जिल्हाधिकाऱ्यांना सुद्धा काही शेतकरी भेटले होते याच संदर्भात. त्यांना ज्या अधिकाऱ्यांनी न्याय दिलेला नाही आहे, विशेषतः पोलिसांचं हे काम होतं. एवढ्यात EOWकडे हे प्रकरण जायला पाहिजे होतं, एवढ्यात अटका व्हायला पाहिजे होत्या, झालेल्या नाही आहेत. आता आचारसंहिता चालू आहे. मी आता कोणाला अटक करायला सांगितली तर लोक म्हणतील इलेक्शनसाठी अटक केली म्हणून. बिलकुल नाही. ज्याची जागा जिथं आहे तिथंच तो पोचला पाहिजे. आज पोचेल किंवा 1 महिन्यानंतर पोचेल, परंतु तुरुंगामध्ये ती जागा आहे. कारण लोकांच्या खोट्या सह्या घेऊन, खोट्या पॉवर ऑफ अटर्नी घेऊन कोणालाही मोठं होता येणार नाही आणि ते मी व्हायला देणार नाही. शेतकऱ्यांचा हक्क शेतकऱ्यांपर्यंत पोचवला जाईल. तुम्हाला घ्यायचे जमीन घ्या, डेव्हलप करा आणि प्रॉफिट मिळवा. तुम्ही इथं व्यवहार करणार कोटी रुपयाचा आणि शेतकऱ्याला देणार 10,000 असं नाही चालत. ती जी किंमत आहे ती शेतकऱ्यापर्यंत गेली पाहिजे. तुम्हाला स्वतःसाठी जमीन घ्यायची घ्या ना, आजच्या दराने घ्या, डेव्हलप करा, विका. कुठेतरी व्यवसाय सुरू होतील ना आमच्या भागामध्ये पर्यटनाचे. आणि म्हणून मी सांगतो बघा, पुढच्या 1 वर्षामध्ये पूर्ण चित्र हे माझ्या मतदारसंघाचं आणि सिंधुदुर्गाचं वेगळं असणार आहे. एवढ्या स्कीम मी एकट्याने आणलेल्या आहेत. मी एकट्याने नाही आणत, हे मुख्यमंत्री देतात, उपमुख्यमंत्री देतात, राणेसाहेब पैसे देतात, पालकमंत्री देतात, सगळे मिळून आम्ही काम करतो. परंतु आम्ही हे करून दाखवू एवढंच सांगतो. प्रत्येकाचे हक्क त्यांच्यापर्यंत आम्ही पोचवून दाखवू एवढंच सांगतो. आणि मला सांगायचं आहे की मी 29 तारीखला फॉर्म भरतो. काही लोकांनी अगोदरच फॉर्म भरले, परत मी 29ला भरलो पुन्हा. म्हणजे आम्हाला गाड्यांचं शॉर्टेज झालं पाहिजे. आमच्या याला एवढे यायला तयार असतात, त्यांना काही नाटकंच करायची असतात. काय करायचं ह्या लोकांना? मला प्रश्न पडतो. त्याच्यामुळे ह्या लोकांना जाऊन दे त्यांच्या मूळ गावी, सगळ्यांना त्यांच्या मूळ गावी जाऊन दे. आम्ही आहोत ते बरे आहोत. सावंतवाडीतले लोक आम्हाला शांतपणे इथं राहायला द्या, एवढंच मी तुम्हाला. काही मध्यंतरी संजू परब यांनी सुद्धा पत्रकार परिषद घेतली होती आणि आता तुम्ही पत्रकार परिषद घेता, मात्र नावं जाहीर करत नाही या अपप्रवृत्तीचं. काही तुम्ही एका अपप्रवृत्तीचं नाव सांगितलं, दुसरी अपप्रवृत्ती कोण? तुम्ही 2 अपप्रवृत्ती एक आहे की नाही, तुम्हाला दिसेल की गावातल्या लोकांना विचारा, पैसे देऊन कोण माणसं आणतं, तुम्हाला नाव आपोआप कळणार. पोलीस तक्रार होऊन 20 दिवस झाले, अजून याच्यावर ॲक्शन झालेली नाही. व्हायला पाहिजे होती, परंतु या लोकांनीच धडा शिकवण्याची गरज आहे. पोलिसांनी धडा शिकवला. मला म्हणून मी तुम्हाला सांगितलं, मला हे कळलंच नसतं की ॲक्शन झाली नाही म्हणून. एक माझ्या ओळखीचे गृहस्थ जे त्यांची सुद्धा जमीन बळकवण्याचा प्रयत्न झाला, त्यावेळेला ते नाराज होऊन ते निघून गेले आणि त्यांना काही NOC पाहिजे होती म्हणून काल माझ्या मंत्रालयात आले. त्यावेळेला मी त्यांना एक क्लिप दाखवली. हे खरं आहे का? तर ते म्हणाले खरं आहे. मग खरं आहे, मग काय झालं? तर ते केरकरची गोष्ट त्यांनी मला सांगितली. त्यानंतर एक वायंगणीला 55 वर्षाचे कोणतरी आहेत, त्यांची जमीन अशीच हडप झाली. 55 वर्ष जास्त त्याच्यापेक्षा ओल्ड आहेत ते.
तर त्यांची जमीन हडप झाली, मग त्यांना पॅरालिसिसचा अटॅक आला. सगळ्यांनी आपल्या कंप्लेंट दिलेल्या आहेत. परंतु एक गोष्ट लक्षात घ्या, आता ह्यांना जनतेने धडा शिकवला पाहिजे. पण UOW कडे यांची तक्रार केलेली आहे का? अरे UOWकडे पोलीस स्टेशनला तक्रार झाल्यानंतर ती UOWकडे पाठवायची असते पोलिसांनी. पोलिसांनी पाठवले. अजून पाठवलेली नसली तरी बघा, एकदा मला कळल्यानंतर आमची इलेक्शन संपणार आहेत ना, इलेक्शन संपल्यानंतर आमचं राज्य येणार, त्यावेळेला बरोबर सगळ्या यंत्रणा मागे लागणार आणि मग पळताभुई थोडी होणार. मग इम्पोर्टेड गाड्या बिड्या घेऊन जेवढ्या फास्ट पळायचं तेवढं पळत राहा, पाठीमागून पोलीस पळत राहा. 20 दिवस झाले काही तक्रार करून 20 दिवस झाले मात्र कारवाई होत नाही. यांच्याकडून कोणी गॉडफादर आहेत का? नाही बघा, कोणाचा गॉडफादर नसतो, पैसा आहे यांचा गॉडफादर आहे. पैशाच्या जीवावर आम्ही काही करू शकतो. ही जी काय मस्ती आलेली आहे, ही मस्ती कधीतरी मतदानातून उतरवायला लागेल आणि म्हणून यांना गावागावातून हाकलून द्या. याचे पैसे नको, याच्या पैशाने मंदिरं बांधायला. लोक मंदिरात कुठले मंदिर बांधायचं असेल आणि मला सांगितलं, मी नेहमी पुढे असतो मंदिर बांधायचं, बरोबर ना? तुम्हाला माहिती आहे, आता आपण दत्त मंदिर बांधतो, प्रत्येक गावातलं मंदिर बांधताना फुल ना फुलाची पाकळी माझ्याकडून जाते. काय गरज आहे यांच्या खोट्या पैशाची? आम्ही बघा, आता माझ्या प्रॉपर्टी किती कमी झाली ती बघा ना. माझं पहिलं हे बघा, त्याच्यामध्ये एकंदर नंबर ऑफ प्रॉपर्टीज बघा, आणि आता बघा किती प्रॉपर्टी विकल्या त्या. ज्याच्याकडे पैसे तो प्रॉपर्टी, आमच्या वाडवडिलांनी पैसे कमवले, पण मी ती जनतेसाठी खर्च करतो. ही आमची परंपरा आहे. ह्याला सावंतवाडी संस्थान म्हणतात, ह्याला सावंतवाडी मतदारसंघ म्हणतात. थँक्यू.